Hello, this is Advocate Preeti Patwa here. Today we are going to start the fresh topic, and the fresh topic we are starting is the accountancy for the lawyer. बघा, आपल्याकडे क्लायंटची फी जमा होईल हा. त्याच्यानंतर केसच्या संदर्भात आपल्याकडे क्लायंटचे काही पैसे जमा होतील. ओके, झेरॉक्स साठी लागतील आपल्याला काही खर्च, स्टॅम्प ड्युटीचं काही पेमेंट आपल्याला करायला लागेल, अपोजिट साइड पार्टीचे काही पेमेंट करण्यासाठी म्हणून क्लायंटने आपल्याकडे पैसे दिलेले असतील. मग आपल्याला त्याचा हिशोब ठेवावा लागेल ना, क्लायंटचे किती पैसे आपल्याकडे आले आणि क्लायंटचे किती पैसे आपल्याकडनं गेले. अँड देअरफॉर it is very necessary that the advocate should have at least basic knowledge about the accountancy. And so for that, this chapter is added in your syllabus, accountancy for the lawyer. आता accountancy for the lawyer मधला जो पहिला चॅप्टर आपल्याला सिलेबस मध्ये स्टार्ट करायचा आहे, पहिला क्वेश्चन स्टार्ट करायचा तो काय सांगा तर डेफिनेशन, ऑब्जेक्ट, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ द बुक कीपिंग. हा, व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट लक्षात घ्या. आपल्याला जर डेली हिशोब ठेवायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल तर बुक कीपिंग. मग बुक कीपिंग म्हणजे काय सांगा. असं म्हणतात की बुक कीपिंग इज अ आर्ट और अ सायन्स. बुक कीपिंग काय सांगा, एक आर्ट किंवा सायन्स आहे ज्याच्यामध्ये रेकॉर्ड ऑफ द मनी और मनी वर्थ ट्रान्झॅक्शन जे डेली बेसिस वरती मेन्शन केले जातात, हा त्याला काय म्हणतात सांगा तर बुक कीपिंग कन्सिडर करतात. हा, बुक कीपिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मग ते नेमकं इम्पॉर्टन्स बुक कीपिंगचं काय आहे, त्याचं ऑब्जेक्ट काय, त्याचं युटिलिटी काय आहे. लेट चेक आउट विथ द बुक कीपिंग. आय विल शेअर द स्क्रीन विथ ऑल ऑफ यू अँड विल स्टार्ट दिस क्वेश्चन. ओके, रोमन 1 काय करायचं सांगा, इंट्रोडक्शन द्यायचा आणि रोमन 2 डिरेक्टली टाकायचा, डेफिनेशन, ऑब्जेक्ट, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ द बुक कीपिंग. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट करायचा मीनिंग ऑफ द बुक कीपिंग. बुक कीपिंगचं काय घ्यायचं आपल्याला तर मीनिंग. हा, bookkeeping include recording of the journal, posting in the ledger, and balancing. So, first point we are going to make is the meaning of the bookkeeping. Huh? Bookkeeping include recording of the journal, posting in the ledger, and balancing of account. All the record before the preparation of the trial balance is the whole subject matter of the bookkeeping. Okay, आपली जी ट्रायल बॅलन्स आहे ती बनवायच्या आधीचं सगळं रेकॉर्डचं प्रिपरेशन म्हणजे बुककीपिंग आहे तिथं. हा, thus bookkeeping may be defined as the science and art of recording the transaction in the money or money's worth. So accurately करायचं, सिस्टमॅटिकली करायचं, इन अ सर्टन बुक करायचं, रेग्युलरली करायचं. हा, that the true state of business affair can be correctly ascertained. जेणेकरून तुमच्या बिझनेसचं नेमकं ट्रू पिक्चर सहज काय करता येईल सांगा तर चेक करता येईल. ओके, हिअर इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट only those transactions related to the business are recorded which is to be expressed in the term of money. कुठले ट्रान्झॅक्शन टाकायचे सांगा जे फक्त बिझनेस रिलेटेड आहेत आणि मनी टर्म मध्ये मोजता येतात. बुक कीपिंग इज दॅट ब्रांच ऑफ द नॉलेज विच टेल्स अस टू कीप अ रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुक कीपिंग म्हणजे तुमच्या व्यवसायाचे जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत ते रेकॉर्ड करून ठेवणं. ओके, इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट only those transactions related to the business which can be termed in the terms of money are recorded. Activities of bookkeeping मध्ये काय सांगा तर रेकॉर्डिंग इन अ जर्नल, नंतर लेजर मध्ये पोस्ट करणं आणि किती गेलं किती राहिलं दॅट इज बॅलन्सिंग ऑफ अकाउंट करणं. हा, दुसरा पॉइंट करतोय आपण डेफिनेशन ऑफ द बुककीपिंग. बुककीपिंगची डेफिनेशन. ओके, bookkeeping is the art of recording business transaction in a systematic manner. अगदी सिंपल साधं सिस्टमॅटिक पद्धतीनं बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून ठेवण्याची आर्ट म्हणजे बुककीपिंग आहे. नंबर 2 डेफिनेशन बघा, बुककीपिंग सायन्स आहे अँड आर्ट आहे. कशाचं तर करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक ऑफ अकाउंट. बुक ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करून ठेवण्याचं. काय रेकॉर्ड करून ठेवण्याचं, ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन जे कशाशी रिलेटेड असतात दॅट रिझल्ट इन द ट्रान्सफर ऑफ अ मनी और मनी इज वर्थ. त्याने एवढे दिले क्लायंटनी, त्यातले एवढे खर्च झाले, एवढे राहिले, दोज ट्रान्झॅक्शन रिलेट टू द मनी और मनी इज वर्थ. ओके, त्याच्यानंतर बुक कीपिंगचा ऑब्जेक्टिव्ह बघा, तिसरा मुद्दा. बुक कीपिंग प्रोव्हाइड परमनंट रेकॉर्ड ऑफ इच ट्रान्झॅक्शन. रेकॉर्डचं प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं परमनंट रेकॉर्ड राहतं. नंबर 1 मुद्दा. नंबर 2 बघा, तुमच्याकडे हिशोब व्यवस्थित असला की तुमची फर्म किती साऊंड आहे हे क्लिअर होतं. राईट, सो साऊंडनेस ऑफ फर्म कॅन बी असेस्ड फ्रॉम द रेकॉर्ड ऑफ असेट अँड लायबिलिटीज. Number 3, entries related to income and expenditure of a concern facilitate to know
प्रॉफिट अँड लॉस फॉर अ गिव्हन पिरियड. तुम्हाला त्या पिरियड मध्ये तुमचं प्रॉफिट किती, लॉस किती कळेल. नंतर it enabled to prepare the list of customer supplier to ascertain the amount received to be paid. तुमचे कस्टमर किती आहेत, तुमचे सप्लायर किती आहेत, कोणाचे पैसे आले, कोणाला किती द्यायचे आहेत, त्याचा हिशोब ठेवता येईल. नंतर it is a method that gives an opportunity to review the business policies in the light of the past record. मागच्या रेकॉर्ड म्हणून पुढे भविष्यात कसं करू याची पॉलिसी बनवता येते आपल्याला. ओके. नंतर amendment of the business law, provision of the licenses, assessment of taxes आर बेस्ट ऑन द रेकॉर्ड. ह्या रेकॉर्ड वरती तुमचं टॅक्स किती भरायचं आहे या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. त्याच्यानंतर बघा, टू हॅव द परमनंट रेकॉर्ड ऑफ ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुक किपिंग ठेवलं की सगळ्या बिझनेस ट्रान्झॅक्शनचं परमनंट रेकॉर्ड तुमच्याकडे राहतं. देन नेक्स्ट वन बघा, टू कीप द रेकॉर्ड ऑफ द इन्कम अँड एक्सपेंडिचर इन सच अ वे दॅट द नेट प्रॉफिट अँड नेट लॉस मे बी कॅल्क्युलेटेड. रेकॉर्ड ठेवलं की तुम्हाला नेट प्रॉफिट किती झालं, नेट लॉस किती झाला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. Then to keep the record of the asset and liabilities, okay, तुमची प्रॉपर्टी किती आहे, तुमच्या लायबिलिटीज किती आहेत चेक करून तुमची फायनान्शियल पोझिशन ठरवता येऊ शकते. हा. देन टू कीप द कंट्रोल अँड एक्सपेन्सेस विथ अ व्यू टू मिनिमाइज द सेम इन ऑर्डर टू मिनिमाइज द प्रॉफिट. ओके. तुम्हाला कंट्रोल ऑन एक्सपेन्सेस ठेवता येईल जेणेकरून तुमचं प्रॉफिट मॅक्झिमाइज होईल. ओके. देन नेक्स्ट वन, टू नो द नेम ऑफ द कस्टमर अँड द अमाउंट ड्यू फ्रॉम देम. कुठल्या कस्टमर कडून किती पैसे येणार याचा हिशोब तुमच्याकडे राहील. Then to know the name of the supplier and the amount due to them. उलट कोण सप्लायर आहेत ज्यांनी तुम्हाला माल दिला आणि त्यांना तुम्हाला किती अमाऊंट द्यायचे हे कळेल. देन टू हॅव द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फॉर लिगल अँड टॅक्स पर्पज. ओके. ओव्हरऑल लिगल अँड टॅक्स पर्पज साठी सगळा हिशोब तुमच्याकडे राहील. सो बुक कीपिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. हा. सो ऑल दीज 13 पॉइंट्स वॉज कन्सिडर्ड टू बी द ऑब्जेक्ट ऑफ द बुक कीपिंग. चौथ्याचं हेडिंग काय द्यायचं माहिती, नुसतं युटिलिटी नाही करायचं. हा. युटिलिटी अँड इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग. हेडिंग काय करणार सांगा, युटिलिटी अँड इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग असं हेडिंग करायचं. सो काय हेडिंग टाकणार लक्षात आलं, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ द बुक कीपिंग. हा. पहिले इम्पॉर्टन्स काय बघा, परमनंट अँड रिलायबल रेकॉर्ड. हा. तुमच्याकडे रेकॉर्ड कायमस्वरूपी राहतो आणि तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलं की ते विश्वासार्ह होते, रिलायबल होते. ओके. बुक कीपिंग प्रोव्हाइड द परमनंट रेकॉर्ड फॉर ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन, रिप्लेसिंग द मनी विच फेल टू रिमेंबर एव्हरीथिंग. ओके. हा. देन नेक्स्ट वन बघा, अर्थमेटिकल अॅक्युरसी ऑफ द अकाउंट. विथ द हेल्प ऑफ बुक कीपिंग ट्रायल बॅलन्स इझिली प्रिपेअर करता येते. हा. दिस इज यूज टू चेक द अर्थमेटिकल अॅक्युरसी ऑफ अकाउंट. त्यामुळे तुमचं अकाउंट गणिती पद्धतीनं करेक्ट आहे की नाही चेक करू शकता. देन तिसरा मुद्दा, नेट रिझल्ट ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. नेट रिझल्ट ऑफ द बिझनेस ऑपरेशन. हा. द रिझल्ट ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऑफ बिझनेस कॅन बी करेक्टली कॅल्क्युलेटेड. तुमच्याकडे हिशोब असला की तुम्ही प्रॉफिट अँड लॉसचा करेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. ओके. चौथा मुद्दा, असर्टेनमेंट ऑफ द फायनान्शियल पोझिशन. ओके. तुमच्याकडे हिशोब असला की मागच्या वर्षात तुमचं काय झालं, नेमकी आता तुमची फायनान्शियल पोझिशन काय आहे त्याचा तुम्ही हिशोब लावू शकता. इट्स नॉट इनफ टू नो द प्रॉफिट अँड लॉस. फक्त नफा तोटा बघून इनफ नाहीये ना. प्रोप्रायटर शुड हॅव द फुल पिक्चर ऑफ द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. तुमच्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय तुम्हाला माहिती पाहिजे. वन्स द फुल पिक्चर इज अ नोन, दिस हेल्प हिम टू प्लॅन फॉर द नेक्स्ट इयर बिझनेस. एकदा पूर्ण पिक्चर क्लिअर झालं की तुम्हाला पुढच्या वर्षी काय करू हे कळेल ना. म्हणून बुक कीपिंग फार इम्पॉर्टंट आहे. देन तुमचा बिझनेस मागच्या वर्षी किती प्रॉफिट होतं, या वर्षी किती आहे, प्रोग्रेस झाली आहे का नाही आहे हे तुम्ही काढू शकता. बरोबर. बुक कीपिंग मधून ascertainment of the progress of business. When a proprietor prepare the financial statement every year, he will be in a position to compare the statement. दरवर्षी तुमच्याकडे जर बुक कीपिंग केलेलं असेल, फायनान्शियल स्टेटमेंट असेल, तर दरवर्षीचं तुम्ही प्रोग्रेस चेक करू शकता. दिस विल एनेबल हिम टू असर्टेन द ग्रोथ ऑफ बिझनेस. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बिझनेसची ग्रोथ कळेल. दस बुक कीपिंग एनेबल अ लॉंग रेंज ऑफ द प्लॅनिंग ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी besides satisfying the short term objective of calculating annual profit and losses. फक्त अॅन्युअल प्रॉफिट लॉसेस नाही तर लॉंग टर्म प्लॅनिंग ऑफ बिझनेस करता येईल तुम्हाला बुक कीपिंग मधून. ओके. देन कॅल्क्युलेशन ऑफ द ड्यूज, कुणाचं किती देणं आहे हे बुक कीपिंग मधून कळतं. ओके. ड्यूज म्हणजे देणं. फॉर अ सर्टन ट्रान्झॅक्शन पेमेंट मे बी मेड लेटर, देअरफॉर बिझनेस हॅज टू नो हाऊ मच इज टू पे टू द अदर्स. ओके. त्यामुळं काही ट्रान्झॅक्शनचे पैसे नंतर दिले जातात
मग बिझनेसमॅनला प्रोफेशनलला माहिती पाहिजे ना की किती द्यायचं आहे, ड्यूज माहिती पाहिजे, ते तुम्हाला बुक किपिंग मधून कळतात. देन कंट्रोल ओव्हर द असेट्स. In the course of business, the proprietor acquire various assets like a building, machine, furniture. He has to keep a check over them and find out their values year after year. Okay. तुम्हाला काय करता येईल सांगा तर तुमच्या हिशोबावरती तुमचा कंट्रोल असला की तुम्हाला तुमची बिल्डिंग, मशीन, फर्निचर किती आहे, काय आहे ह्याच्यावरती चेक ठेवता येईल. हा. नंतर तुम्ही किती कर्ज घेतलं ह्यावर कंट्रोल राहते. कंट्रोल ओव्हर बॉरोइंग. हा. Many businessmen borrow from a bank and other sources. These loans are repayable. परत द्यायचे असतात पैसे तुम्हाला. Just as he must have the control over the asset. जसं तुमचं asset वर कंट्रोल पाहिजे तसं तुमच्या देण्यावर पण तुमचं कंट्रोल पाहिजे, बरोबर. He should also have the control over the liabilities. Then 9 point बघा काय लिहिलं. Identifying do's and don'ts. काय करायचं, मागच्या वर्षी असं झालं होतं, ह्यातनं फायदा झालेला हे परत करूया, हे नको करूया, ह्यातनं आपलं नुकसान झालेलं, क्लायंट तुटलेला. सो डूज अँड डोंट्स तुम्ही ठरवू शकता बुक किपिंग मुळे. बुक किपिंग एनेबल द प्रोप्रायटर टू मेक द इंटेलिजंट अँड periodic analysis of the various aspect of the business, such as किती परचेस झाला, किती सेल झाला, किती एक्सपेंडिचर, किती इन्कम. From such analysis, it will be possible him to focus on what should be done and what should not be done. हे तुम्ही डिसाइड करू शकता फ्रॉम बुक किपिंग. देन फॉर फिक्सिंग द सेलिंग प्राइस. आता ऍडव्होकेटला काही सेलिंग प्राइसचा प्रश्न येणार नाही, पण इन जनरल हा बुक किपिंगचा प्रिन्सिपल आहे. In fixing the selling price, businessmen have to consider the aspect of accounting information. जसं की प्रोडक्शन कॉस्ट किती झाली, परचेसला खर्च किती लागला, अदर एक्सपेन्सेस किती लागले. आता ऍडव्होकेट काय करेल सांगा, की केस कशी आहे, ह्याच्यात माझे किती वर्ष जातील, किती मेहनत लागेल, ह्याच्यावरून फी ठरवेल. आपण प्राइस नाही ठरवणार आहे ना, त्यामुळे आपण फी ठरवू तिथं. ओके. देन टॅक्सेशन. बिझनेसमॅन पे द सेल टॅक्स, इन्कम टॅक्स आपल्याला पे करायला लागतो. टॅक्स ऑथॉरिटी रिक्वायर हिम टू सबमिट द अकाउंट. तर आपल्याला अकाउंट सबमिट करावं लागतं. हा. आणि फॉर दॅट पर्पज दे हॅव टू मेंटेन द रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. ओके. त्यामुळे टॅक्स भरायला पण तुमच्याकडे बिझनेस ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड पाहिजे. देन मॅनेजमेंट डिसिजन मेकिंग. ओके. प्लॅनिंग, एखादा मॅटरचं रिव्ह्यूइंग, रिवायझिंग, कंट्रोलिंग, डिसिजन मेकिंग, फंक्शन ऑफ द मॅनेजमेंट, सगळ्यासाठी बुक किपिंगची गरज आहे. आणि सगळ्यात legal requirement है. Okay, claim against and for the firm in relation to the outsider can be confirmed and established by the production the record as the evidence in the court. उद्या कुणी म्हटलं की मी तुम्हाला फी म्हणून 10 लाख दिलेले आहेत, पण तुमच्याकडे बुक किपिंग असेल तर तुम्ही म्हणाल बाबा 10 लाख नाही 5च जमा केलेले असतो. हा. सो लिगल रिक्वायरमेंट साठी पण बुक किपिंग फार महत्वाचं आहे. हा. सो बाय द वे हा तुमचा पहिला शॉर्ट नोट इथं संपते. दॅट इज काय सांगा तर बुक किपिंग. हेन्स बुक किपिंगचं मीनिंग, डेफिनेशन्स, त्याचा ऑब्जेक्ट, त्याचं इम्पॉर्टन्स, युटिलिटी, हा क्वेश्चन आपण इथं एंड केलेला आहे. आय होप यू ऑल अंडरस्टूड. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी.